तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषाड झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि मी जेवढं पण मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या लाईट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। तर भाऊंनो, बघू शकते की जे काय आपलं मटेरियल आहे बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे दिसून येईल। वरती बीटमार्क दिसतो त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो आपल्याला काय करायचं, इथं फोटो लावून घ्यायचा आहे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा, कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता। सिंपली काय करायचं, इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। इथून भाऊंनो आपला जो काही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा कोणाचा पण, आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो अशा प्रकारे हे ऑप्शन दाबून लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो याला इथं बघू शकते की मधातून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। सिंपली आपल्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आणि याला खालती ओढून घ्यायचं आहे, धरून ठेवायचं आणि लेअरच्या खालती ओढून घ्यायचं। याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे आणि खाली असं ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनो जे काय आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे फोटोवरती लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो काय करायचं, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला सेकंड इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय पहिला ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो सिंपली याला कॉपी करून घ्यायचं। कॉपी कसं करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकते की 3 डॉट दिसतात, सिंपली या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि जे काय आता आपण कॉपी इफेक्ट केला तर सिंपली पहिल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो बघू शकते की जो काय ब्लॅकवाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे आपला लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, परत आपलं सेकंड इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट आहे त्याला पण कॉपी करून घ्यायचं। तर कॉपी सिंपली तसंच करून घ्यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की दुसरा फोटो आहे, दुसरा फोटो दुसऱ्या इफेक्टला पेस्ट करून घ्यायचा। तर दुसरा इफेक्ट दुसऱ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा। सिंपली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो बघू शकते की दोन्ही पण आपले इफेक्ट लागून गेलेले आहेत। एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काही मी तुम्हाला हे नाव दिलेलं आहे सिंपली त्याला घेऊन घ्यायचं आहे। अशा प्रकारे घेऊन जायचं आहे भाऊंनो, इथे सेट करून घ्यायचं आहे। ते अशा प्रकारे वरती आपलं सेट करून घ्यायचं आहे नाव, ॲडजस्ट वगैरे करून, आणि जे काही दुसरं आहे ते पण घेऊन घ्यायचं अशा प्रकारे आणि याला पण अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। तर भाऊंनो दोन्ही पण आपले नाव डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे जे काय आपली नावाची पिन जी असेल ते। आणि एवढं झाल्यानंतर भाऊंनो प्लसच्या ऑप्शनवरती मीडियावरती जाऊन जे काय आपलं बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं, लावून घ्यायचं आहे। सिंपली आपलं बॉर्डर पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॉर्डर घेऊन घ्यायचं आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून जेवढं पण तुम्हाला HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।